आणि राजा राणी ट्रॅव्हल्सचे चेअरमन अभिजित पाटील सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित पाटील जी आपलं स्वागत। तुमच्या माध्यमातून 1000 पर्यटक सध्या श्रीनगरमध्ये आहेत। सध्या काय माहिती मिळतेय? त्या ठिकाणी हल्ला झालेला आहे। आपले पर्यटक, आपण घेऊन गेलेले पर्यटक सुरक्षित आहेत का आणि सध्या त्यांच्याकडून आपल्याला काय अपडेट्स मिळतात? म्हणजे मी नुसतं राजा राणी ट्रॅव्हल्सच्या पर्यटकांसाठी इथे नाहीये। आज मी अख्ख्या ट्रॅव्हल फ्रॅटर्निटीसाठी इथे कटिबद्ध आहे। मी काल जम्मूत होतो सीएमच्या टीम बरोबर आणि फ्लाईटनी श्रीनगरला पोहोचतोच तेव्हा ही फायरिंगची इन्सिडेंट आम्हाला समजली। तेव्हापासून महाराष्ट्राचे टुरिझम मिनिस्टरनी माझ्याशी संपर्क केल्याबरोबर मी त्यांना उमर अब्दुल्ला साहेबांबरोबर कॉन्फरन्स कॉल करून दिला आणि त्यानंतर माझा छोटा भाऊ महाराष्ट्र टूर ऑपरेटर्स असोसिएशनचा प्रेसिडेंट आहे। त्यामुळे बऱ्याच ट्रॅव्हल एजंट्स, टूर ऑपरेटर्स आणि लोकल ट्रॅव्हल्स टुरिस्ट यांचे देखील आमच्याशी कॉरेस्पॉन्डन्स चालू आहे। त्याच्यासाठी काही जी मदत लागेल त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। हॅव्हिंग सेड दॅट, मला एक तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक मेसेज द्यायचा आहे की नॉट टू पॅनिक, देर इज quite a lot of normalcy and safety in the valley right now. इथले जसं तुम्ही कॅन्डल लाईट मार्चेस दाखवले तसं इथे वातावरण असं आहे की सगळे लोक आज टुरिस्ट आणि आपला धंदा कमी पडणार ह्याच्यापेक्षा जास्ती ह्या इन्सिडेंटच्या विरुद्धात उभे आहेत आणि टुरिस्टला सगळा सपोर्ट देत आहेत। हॉटेलियर्स, हाऊसबोट ओनर्स सगळ्यांनी मला कमिटमेंट दिली आहे की आपले टुरिस्ट सब हमारे यहाँ सेफ है। आता तरी आम्हाला कोणी असं रिटर्न जायचं आहे असं मागणी केलेली नाही आहे। अभिजितची महत्वाची घटना ही की 27 पर्यटकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा समावेश आहे। पहलगाममध्ये जो काही हल्ला झाला त्या ठिकाणी आपल्याशी संबंधित पर्यटन ज्या संस्था आहेत त्यांच्या मार्फत गेलेले काही पर्यटक होते का पहलगाममध्ये? अमित शहाजी स्वतः पोहोचले। अर्धा तासापूर्वी LG साहेब, उमर साहेब आणि त्यांची कॅबिनेट मिनिस्टर्स सगळे तिथे गेले आहेत। त्यामुळे इट इज डीम्ड मोर अप्रोप्रिएट आय मीन श्रीनगर अँड हेल्प आउट। हॅव्हिंग सेड दॅट, येस, पहलगाम मध्ये थोडंसं लॉजिस्टिक, नॉट सेफ्टी, लॉजिस्टिकचा थोडा टेन्शन आहे कारण एवढी VIP मुवमेंट झाल्याबरोबर रस्ते वगैरे ब्लॉक केले आहेत। तरी हॉटेलियर्सनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की जे पर्यटक चेकआउट होणार होते त्यांना ते काही पुश करत नाहीये की निघून जा, आणि जे पर्यटक येणार होते त्यांना देखील त्यांचं हॉटेल्सच्या रूम्स वगैरे ठेवण्यात येणार आहेत ह्याचे आश्वासन मला हॉटेल ओनर्स असोसिएशननी दिलंय। अभिजितची एक प्रकारे पर्यटकांवर झालेला हा हल्ला काय सांगायचं दहशतवाद्यांना? कारण महत्वाची बाब ही की गेल्या अनेक वर्षांमध्ये पर्यटकांवर अशा प्रकारे हल्ला झालेला नव्हता। जम्मू काश्मीरमध्ये पर्यटन मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं होतं। जम्मू काश्मीरमध्ये शांतता नांदायला कुठेतरी सुरुवात झालेली होती आणि ती शांतता भंग करण्याचा हा प्रयत्न आहे का? कारण पर्यटन मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढत होतं। या क्वेश्चनचा आन्सर देखील तुमच्या क्वेश्चन मध्येच आहे। आय मे बी दी ओनली ट्रॅव्हल एजंट नॉन काश्मीरी हु हॅज व्हिजिटेड काश्मीर ईच अँड एव्हरी इयर ऑफ माय लाईफ। पीक ऑफ मिलिटन्सी मध्ये देखील आम्हीच काश्मीरच्या टूर चालू ठेवलेल्या विथ अ सेन्स ऑफ नॅशनल इंटिग्रेशन अँड नॅशनल स्पिरिट। त्यामुळे तो काळ आणि आजचा काळ याच्यात भरपूर फरक आहे। तुम्ही जसं म्हणालात की एस्पेशली आफ्टर आर्टिकल 370 ॲब्रोगेशन नंतर बरीच नॉर्मलसी काश्मीरमध्ये आलेली, नियर नॉर्मल। G20 समिट नंतर तर इथे अतिशय खुशाली मी बघत होतो। गेल्या इलेक्शनच्या दरम्यान देखील मी श्रीनगरमध्येच होतो आणि एवढं फ्री अँड फेअर इलेक्शन नंतर अतिशय नॉर्मलसी आलेली। त्यामुळे मला असं एकंदरीत वाटतंय की हा एक व्हेरी डास्टर्डली अँड डिलिबरेट अटेम्प्ट बाय आवर नेबर्स किंवा वेस्टेड इंटरेस्ट टू कॉज दॅट इनस्टेबिलिटी की त्यांना म्हणजे हजम होत नव्हती, त्यामुळे हा अटॅक झालाय। वी स्टील फील इट्स अ वन ऑफ अटॅक। जसं मी सांगितलं की पीक ऑफ मिलिटन्सीमध्ये आम्ही जे वातावरण बघितलं त्यावेळेला द फिअर and the tension was in the air. आज तसं फिअर सायकोसिस इन दी एअर दिसत नाहीये। लोक रस्त्यावरती आले आहेत अगेन्स्ट टेररिझम। पीक ऑफ मिलिटन्सी मध्ये तसं कधी घडलं नव्हतं। इथली लोक पण घाबरून होते टेररिस्टना। नक्कीच अभिजितची महत्वाची बाब ही की आपल्यासोबत म्हणजे आपलं जे राजा राणी ट्रॅव्हल्स आहे त्यासोबत 1000 पर्यटक सध्या श्रीनगरमध्ये आहेत। त्यांची काय अवस्था आहे, त्यांच्या भावना काय आहेत आणि ते सध्या कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत, ते सुरक्षित आहेत का आणि इथून पुढे आपला प्रोग्राम, आपलं सगळी दिनचर्या ही कशी असणार आहे? पहिलं म्हणजे आपल्या सर्वांनाच 1-2 दिवस द्यायला लागेल फॉर डस्ट टू सेटल डाऊन अँड अंडरस्टँड इज दिस अन ऑल आउट अटेम्प्ट बाय वेस्टेड इंटरेस्ट टू डिस्टेबलाइज काश्मीर। हा डेफिनेटली एक वन ऑफ अटेम्प्ट झाला आहे
पण ऍव्हरेज टुरिस्टला काही तसं टेन्शन दिसत नाहीये. बरं. हे मी अनुभवातून कसं सांगतोय, माझेच काही दुबईतले वगैरे मित्र आले, ते म्हणाले अभिजित वी आर सेफ, डोंट वरी, इफ एव्हरीथिंग इज नॉर्मल डू जॉइन अस फॉर डिनर टुमोरो. आय सेड नो नो दैट नहीं अभिजित यू वर्क बट आज नहीं तो कल मिलते हैं डिनर पे. ही इट शोज द काइंड ऑफ सेफ्टी पीपल आर फीलिंग हिअर. आणि इथल्या लोकल टुरिस्ट आणि हॉटेल ओनर्सनी पण त्यांना ते आश्वासनं दिली आहेत. त्यामुळे वी आर नॉट बरोबर रिअली आहे. वरीड अबाउट पण येस नक्कीच. ह्याच्यानंतर 2 दिवसामध्ये अजून काही घडामोडी झाल्या देन इट विल बी अ मॅटर ऑफ. नक्कीच अभिजितजी, तुम्ही देखील काळजी घ्या आणि आपल्याला या दहशतवाद्यांना सांगायचं आहे की आम्ही अशा भ्याड हल्ल्यांना घाबरत नाही. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला.